वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने वळतोय. एका बाजूला आपण पाहतोय 10 स्टार, तर दुसऱ्या बाजूला लॅबॉटो इंडियन्स. इथून जो संघ विजयी ठरेल तो क्वालिफायच्या रेसमध्ये आपली जागा अजून मजबूत करेल. म्हणजे दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच असणार आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ गेलाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 2 धावा. लेफ्ट केलं गेलं चेंडूला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. फेकी वेगाने, धावची संधी. इथे या संधीला कशा प्रकारे सोनं केलं, गरज होती का एक्स्ट्रा वरती रन करायची? गडीबाद. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 3 धावा. स्टेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण सर आपण पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 4 धावा. 4 रन ऑन स्कोर कार्ड. ऑन साइडला चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. सिंगलने धावफलक पुढे सरकताना. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकर दी. इथून आपण पाहू शकता 10 स्टारचा जर का विचार केला तर अष्टपैलू खेळाडूला मैदान सोडावं लागलं. ऑफ साइडला चेंडू हातामध्ये नाही येत आहे. बऱ्याच वेळा चेंडूचा जर का विचार केला तर उसी घेतो. आता उसी नाही घेतली. चेंडू मैदानाच्या दिशेने खालतीच राहिलाय. कॅनवॉटचे ओनर सन्मान्य आशिषजी म्हात्रे सर, आपणास विनंती असेल व्यासपीठावरून आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे आणि या आगाशी वाडवळ प्रीमियर लीगच्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आशिषजी म्हात्रे सर, आपणास विनंती असेल आदरपूर्वक व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपलं सुद्धा आगाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 7. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज वेगाने चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करत होते पण सिंगलनी संतुष्ट. आतापर्यंत जर का या मॅच मध्ये विचार केला तर 7 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकर दी. ऑफ साइडला पुन्हा एकदा हातामध्ये फेकी झाले पण फेकी आता ही झालेली फेकी कोणासाठी चांगली आहे तर 10 स्टारसाठी चांगली आहे. की इथून धावची ती नाही झाली आणि 1 रन सुद्धा ऍड होताना. 2 रन असतील तर फलंदाज 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना. 9 रन ऑन स्कोर कार्ड. 9 धावा. हलक्या हाताने चेंडूला ऑफ साइडला फक्त डिक्लेअर झोन मध्ये पाठवलं. 1 रन धावफलकामध्ये ऍड होताना. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 10. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचे हात पाहू शकता आपण किती फास्ट आहेत. 7 चेंडू हातामध्ये आला होता तितक्याच वेगाने यष्ट्यांवरती सुद्धा चेंडू लावला होता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 10 धावा धावफलकर दी. चार चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 10 धावा. एका बाजूला लॅबॉटो इंडियन्स आहे तर दुसऱ्या बाजूला 10 स्टार. ज्या संघाला आपली बाजू अजून मजबूत करायची असेल क्वालिफायच्या रेसमध्ये त्या संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे. दोन्ही संघांसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता सुरेख मोहक होते. कालच्या दिवसापासून आम्हाला स्कोररची भूमिका सुद्धा मोहकने खूप चांगली निभावली.
आणि आता आपल्या संघासाठी आपण पाहू शकता खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डाव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 12 धावा. शेवटच्या चेंडूवरती सिंगल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 13. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेची हलकीशी धून. थँक्यू. पहिल्या चेंडूला जागृतच्या आपण पाहू शकता कशा प्रकारे डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. 14 धावा धावफलकारांनी. येणारे 11 चेंडू किती धावांचे टार्गेट सेट केलं जाईल. एका बाजूला इंडियन्स आहेत तर दुसऱ्या बाजूला स्टार्स आहेत. 14 धावा धावफलकारांनी. बॅकफुटून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे आलाय, पण येता येता इथून धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला गेलाय. डॉट येतोय. तिसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण नसारा आपण पाहू शकता कशा प्रकारे डायला चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 15. ऑन साईडला चेंडूला हलक्या हाताने डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. 16 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 16 रन स्कोर कार्ड. खोलवर टप्प्याच्या चेंडूला प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे. फेकी प्रॉपर होती. धावचीच्या रूपात गडीबाद. इथून जर का काही वर्षापूर्वी IPL मध्ये एक ऍड यायची, सही आहे तशी फेकी होती. परफेक्ट वरच्या हँड वरती सही आहे फेकी. आणि तिथे लक्ष सुद्धा होतं यष्टीरक्षकांनी माझ्यापर्यंत फेकी येऊ शकते, त्यासाठी स्वतःला सज्ज ठेवलं होतं यष्टीरक्षकांनी. धावचीच्या रूपात गडीबाद. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 16. इथून जे वेगान म्हणजे धावफलक स्टार्ट होतं ना, त्याला थोडासा आता आपण पाहू शकता कशा प्रकारे रोख लावला गेलाय. इथून एखादा मोठा फटका धावफलकाला जलद गतीने वाढवण्यासाठी मदत करेल. शेवटच्या चेंडूवरती सिंगल. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 17. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट. गोलंदाजी महारवरती मेघल. शेवटचा आणि अंतिम षटक. 17 धावा धावफलकारांनी. पहिला चेंडू उलटा चेंडू फेकी वेगाने. आता इथे 9 चेंडू होता, पण 9 वरती धावचीत असते. धावचीतच्या रूपात गडीबाद. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 18. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. आता अंपायरचं बोट हवेत. धावचीतच्या रूपात अजून एक गडीबाद. दोन चेंडूचा खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 18 धावा.
क्षेत्ररक्षण करताना मॅचला एन्जॉय केलं जाते. आता इथून सरकायची गरज होती का या सरकवायची गरज होती का ह्याचा सुद्धा विचार करायचा. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. थँक्यू. चला यार सारे प्रयत्न चांगले केले होते डाईव्ह मारून चेंडूला अडवण्याचा. पुन्हा एकदा बॅकफुटर आले त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहे फेकी. सिंगल सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 23 धावा. इथून पाहू शकता धावफलक जे बराच मागे होते आता थोडस आपण पाहू शकता इक्वल आहे. 24-5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. इथून जर का शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला तर धावफलक चांगलं सेट केलं जाईल. सिंगल डबलने जर का संतुष्ट राहावं लागलं तर 25 वरती स्थिरावलं जाईल. शेवटच्या चेंडूवरती चेंडू जात होता आपण पाहू शकता सुरेख क्षेत्ररक्षण. फेकी होईपर्यंत डॉट गेलाय का चेंडू या स्टँड वरती सुद्धा लावला जातोय. कडी बाद शेवटच्या चेंडूवरती 25 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 26 धावेचं आव्हान असणार आहे इंडियन्स या टीमसाठी. 26 इज अ टार्गेट. यानंतर होणारी मॅच व्ही लिजेंड्स विरुद्ध AK फायटर्स. व्ही लेजेंड्स विरुद्ध AK फायटर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. 26 धाव्यांचं आव्हान असणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय व्ही लेजेंड विरुद्ध AK फायटर्स. चला कर्णधार व्ही लेजेंड्स आल्यात का कर्णधार. AK फायटर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विशेष अतिथी आशिषजी म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. चला AK फायटर कर्णधार पाठवायचं आहे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आशिषजी म्हात्रे सर आपणास सुद्धा विनंती असेल सर आपण सुद्धा पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. कॅमेरामॅन फोकस करायचं आहे व्यासपीठाच्या दिशेने. व्ही लेजेंड्स नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी घेतलेली आहे. चला ऑफिशियल अंपायर मॅचला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डॉट येतोय. टॅपच्या साहाय्याने घेऊन काढला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत सिंगल कंप्लीट. दोन्ही चेंडूचा खेळ झालाय 1 धावा. बॅटचा पण आवाज आलाय. फेकी वेगाने टप्पा गेली. फेकी वेगाने गेली होते पण टप्पा पडून गोलंदाजाच्या हातामध्ये जाईपर्यंत सिंगल कंप्लीट. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावपळ धावा 2. ऑफ साईडला हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलं. डिक्लर झोन मध्ये पाठवलं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावपळकरती. हाताला लागून चेंडू जातोय मागे. बॅकअप आहे सिंगल कंप्लीट. इथून क्षेत्ररक्षण करताना याची सुद्धा दखल घेतली जाते की कॉन्फिडन्स असेल तर या चेंडूवरती हात टाकायचा. कारण की हाताला लागून जर का चेंडू डिक्लरच्या दिशेने गेला तर मग 1 रन प्लस सुद्धा होतो ना. टॅपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. मयुरेश वेगाने चेंडूवरती आले होते. फेकी करेपर्यंत सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आपण पाहतोय 5.
येणारे 18 चेंडू 21 धावांची गरज. येणारे 18 चेंडू 21 धावांची गरज. आता इथून येणाऱ्या 17 वरती 21, पण एक मोठा फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. कडी बाद होताना दिसतोय पहिला आदरा. निनाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूला आपण पाहू शकतो ऑन साइडला ढकलून काढलं. सिंगल साठी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना. 2 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकारांनी. स्टेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. जितक्या वेगाने चेंडू येतोय पाहू शकता. सुरेख क्षेत्ररक्षण नजारा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कारण की इथून जर का आपण स्टेटला ड्राईव्ह केला असेल तर गोलंदाजांनी म्हणजे चेंडू मागे गेला, गोलंदाजाच्या हाताला जर का नाही लागला तर तो वेगाने ट्रॅव्हल होताना दिसेल. पण सुरेख फटका आपण पाहू शकता. डगआउटला अभिवादन करणारा सिंगल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा धावफलकारांनी. चेंडूला लेफ्ट केलं गेलं. उजव्या यशीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा डॉटचा इशारा येतोय. 5 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावलं जाते 8 वरती. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट. खऱ्या अर्थाने गाण्याचे बोल सुद्धा सारखं ऐकलं असेल. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट. आणि खऱ्या अर्थाने वाढवळ समाजाने आकाशीच्या मध्ये खूप चांगले प्रयत्न केले जातात की आपल्या क्रिकेटला आणि आपल्या खेळाडूंसाठी इतकं चांगलं प्लॅटफॉर्म की इथून क्रिकेट वाढवण्याचा प्रयत्न केले जाते. त्यासारखं विचार केला तर वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये बॉक्स क्रिकेटला आलेलं ग्लॅमर खूप चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर वसई तालुक्याच्या बॉक्स क्रिकेटमध्ये खूप मोठ्या मोठ्या मॅचेस होतात. तिकडे आपले खेळाडू कशा प्रकारे या पहिल्या सीझनमध्ये आगाशी वाढवळ प्रीमियर लीगमध्ये चमकतील. तिथून मग आपल्या समाजासाठी खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. म्हणजे इथून आपण पुरापाड्यातली स्पर्धा पाहिली तर टेनिसची स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये नाव आहे. त्या पुरापाड्यामध्ये होणारी MCची स्पर्धा. त्याच्यानंतर आता ही AVPL जिथे प्रथम पहिलं वर्षामध्ये प्रेक्षकांचा साथ मिळालेला, संपूर्ण MCची आयोजन कमिटीची साथ, खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न आणि क्रिकेटला खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं कार्य MCच्या माध्यमातून नेहमी केलं जाते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5व्या चेंडूवरती ऑन साइडला घेऊन काढलं. समर्थ चेंडूवर येईपर्यंत सिंगल कंप्लीट. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 14. येणारी 6 चेंडू 12 धावांची गरज असणार आहे. 6-12 मध्ये 3 मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजी मारवरती स्वतः कर्णधार आहेत. आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन आपल्या संघाची. इथून 10 स्टार आहे. दुसऱ्या बाजूला लेबॉटो इंडियन्स. दोन्ही संघांसाठी एक महत्वाची मॅच आहे. स्टेटच्या दिशेने चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण नजारा. जितक्या वेगाने चेंडूवरती आले होते ना तितक्याच वेगाने फेकी सुद्धा चांगली केली होती. सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. येणारे 5 चेंडू 11 धावांची गरज. 5-11चं समीकरण. 2 मोठे फटके. मॅचचं इक्वेशन आपल्या बाजूने लॅबोटो इंडियन्सला खेचण्यासाठी मारावे लागतील. दुसऱ्या बाजूला 10 स्टार. क्षेत्ररक्षण नजारा आपण पाहू शकता. डॉट आल्यानंतर दबाव मध्ये डोकेदुखी सुद्धा इंडियनच्या डगआउट मध्ये वाढणार आहे. 4 चेंडू 11 धावांची गरज.
स्टेटच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण जरा पायाने. आता चेंडू 2 धावेसाठी गेलाय, कारण की जितक्या वेगाने फटका आला होता ना तितक्या वेगाने रिॲक्ट हाताने नाही पायाने केलं होतं. येणारे 3 चेंडू 9 धाव्यांची गरज. 3-9 मध्ये जर का विचार केला तर 2 मोठे फटके, पण ते 2 मोठे फटके खेळण्याच्या आधी या चेंडूवरती मोठा फटका येईल का? दोन्ही आपण पाहू शकता स्ट्राईक एंड वरती निनाद स्वतः कर्णधार, तर गोलंदाजी मार वरती सुद्धा कर्णधार आहेत. 3-9चं इक्वेशन. या चेंडूवरती मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल होताना दिसतोय. 3 चेंडू 9 धाव्यांची गरज. या चेंडूवरती चौकार नाही येणार. जर का मयुरेशच्या हातामध्ये चेंडू गेलाय तर मोठे फटके त्या दिशेने. चेंडू सीमारेषा पार नाही जाणार. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. 2-8 ची गरज. चिन्मय पाटील इथून हिरो बनण्याची संधी आहे. हाताला लागून चेंडू जातोय. 2D मध्ये 3 धावा आहेत. इथून मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? 1 चेंडू 5 धावेची गरज. गोलंदाज काही चूक करेल का? 3 धावा, 1 चेंडू 5 धावेची गरज. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंड वरती आलाय. इथून तो सुद्धा दबाव असेल की याआधी रायटीला चेंडू हाताळला, नंतरला लेफ्ट. येणारा 1 चेंडू 5 धाव्यांची गरज. चला टेन्शन टीम मीटिंग कमी करायची आहे थोडीशी. इथून कॉन्फिडन्स दिला जातो. 1 चेंडू 5 धावेची गरज. 1-5 मध्ये ती मॅच सुद्धा आठवते जिकडे 9 चेंडू आला होता. इथे टॅपच्या सहाऱ्याने मयुरेश जर का चेंडूवर आले तर तिकडून चेंडू नाही जाणार. हार्ड लक लेबर्टो इंडियन्स 10 स्टार संघाचे खूप खूप अभिनंदन. येईन मी तुझे दसऱ्याला. चैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसऱ्याला.